अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया ठेविता महापुण्यराशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वराशी. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. महाराज आपला अध्याय चालू आहे 9वा राजविद्या राजगुह्य योग. तरी पवित्र आणि रम्य देवीची सुखोपाय गम्य, आणि स्वसुख परमधर्म्य वरी आपण पाजोडे. ऐसा अवघाची हा सुरवाडू आहे, तरी जना हाती केवी उरोल आहे. हा शंकेचा ठावो कीर होय, परी न धरावी तुवा. हे इतकं पवित्र आणि रम्य, ज्याच्या सुखामध्ये सर्वच सृष्टीमध्ये असलेली सगळं तत्त्व हे एकरूप होतं. ह्या सर्व सुखांचा हा उपाय, सर्वतोश्रुत असलेलं रहस्य सांगणारा असं हे ज्ञान. आणि स्वसुख परमधर्म्य, ज्याच्यामध्ये स्वतःचं सुख आहे. अशी फार कमी गोष्टी असतात की ज्याच्यामध्ये स्वतःचं सुख असतं, स्वतः सुख निर्माण करणारं असं धर्मावर चालणारं प्रत्यक्ष हे ज्ञान वरी आपण पाजोडे. आणि त्याच्यावर ते प्रत्यक्ष आपल्याला स्वतःशी जोडून घेतं. इतकं घन, इतकं सुंदर असं हे ज्ञान. ऐसा अवघाची हा सुरवाडू आहे, इतकं सुंदर असलेलं हे ज्ञान. तरी जन हाती केवी उरोल आहे. हे असं जर सगळं सुयोग्य ज्ञान जर उपलब्ध आहे, तरी जना हाती केवी उरोल आहे. याचा अर्थ त्या लोकांच्या हातून हे ज्ञान कसं काय बाजूला राहिलं, त्यांना काय याची आवड निर्माण झाली नाही, त्यांनी का ते प्राप्त करून घेतलं नाही, आणि लोकांच्या हाती ते लागल्याशिवाय कसं काय राहिलं, हा जो मुद्दा आहे, ही शंका, हा शंकेचा ठावो कीर होय, परी न धरावी तू. अशी शंका अर्जुना तुझ्या मनात येईल, परंतु ती शंका तू मनामध्ये घेऊ नकोस. त्याचं कारण पुढे दिलेलं आहे. पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पासी त्वचेची या पदरा आड, परी ते अवेरुनी गोचिड, अशुद्ध काय न सेवती. का कमलकंदा आणि दर्दुरी, नांदणूक एकेची घरी, परी परागू सेवेचे भ्रमरी, येरा चिखलूची उरे. ना तरी निदैवाच्या परिवरी, लोया रुतलिया आहाती सहस्त्रवरी, परी तेथ बैसूनी उपवास करी, का दरिद्री जिये. अष्टधाना पुरुषाधर्मस्यास्य परंतप, अप्राप्यम ना निर्वर्तन्ते मृत्यू संसार वर्धन. हा जो श्लोक आहे, या श्लोकाच्या बद्दलचं विवेचन या खालच्या ओवींमध्ये माऊलींनी दिलेलं आहे. 3 दृष्टांत दिलेत. त्या 3 दृष्टांतातला पहिला दृष्टांत हा गोचिडाचा आहे. गोचिड त्या जनावराच्या अंगावर असतात, त्या जनावराच्या अंगामधलं ते रक्त पितात. त्या जनावराच्या, समजा गाईच्या अंगावर ते असेल तर त्यातलं ते रक्त पितात, पण त्या आचळामध्ये असलेलं दूध हे प्राशन करणं त्याला कधीही जमत नाही किंवा ते त्याला मिळत नाही. तो ते रक्त शोषण करतो. दुसरा दिलेला दृष्टांत आहे का कमलकंद आणि दर्दर. कमलकंद म्हणजे ज्याच्यातनं कमळाचं फूल येतं, त्याचा जो खालचा देठ आहे तो चिखलात असतो. चिखलात कमळ उगवतं. त्या चिखलामध्ये असलेला तो कमलकंद त्याच्याबरोबर जो राहतो तो बेडूक. नांदवणूक एकेची घरी, एकाच घरामध्ये दोघं नांदतात. तो कमलकंद म्हणजे कमळाचं असलेलं ते देठ हे त्या चिखलात आहे, त्यातूनच कमळ उत्पन्न होणार आहे, त्याच्यातच तो बेडूक राहतो आहे. परी परागू सेवी जे भ्रमरी, पण त्या कमळातलं जे पराग आहे, परिमल आहे, हा भ्रमर सेवन करतो. येरा चिखलूची उरे, आणि हा येरा म्हणजे हा मूर्ख, हा बेडूक, हा त्या चिखलातच रममाण झालेला आहे. ना तरी निदैवाच्या परिवरी, ज्याच्याकडे असलेलं दरिद्र, निदैव, परिवरी, ज्याच्या घरामध्ये कायम दुर्दैव आहे, ज्याच्या घरामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये संपत्तीचं सुख नाही, अशा निदैवाच्या
दुर्दैवाच्या घरी लोया रुतले आहाती शस्त्रवरी, ज्याच्या आयुष्यामध्ये संपूर्णपणे दरिद्र आहे, त्याच्या घरामध्ये सोन्याने भरलेला हंडा पुरलेला आहे, परी तेथ बैसुनी उपवासू करी का दरिद्रीजी, परंतु त्याच्या नशिबामध्ये तो हंडा नाही, त्याला ते माहीत नाही, त्याच्यामुळे तो तिथे उपाशी म्हणून जगतो. ज्या घरामध्ये तो दुर्दैवी माणूस राहतो, ज्याच्याकडे संपूर्णपणे दरिद्र आहे, ज्याला खायला अन्न नाही, असा उपाशी जगतो, ज्याच्या घराच्या जमिनीखाली सोन्याने भरलेला हंडा आहे, त्याला तो मिळत नाही. त्याला का दरिद्रीजी, त्याच्याकडे ते माहीत नाही, त्याला तो दरिद्रामध्ये आयुष्य घालवतो. त्या 3 उदाहरणांचं जे आहे, त्याच्यानंतर चौथं त्यांनी माऊलींनी सांगितलं आहे की याचा उपयोग तैसा हृदयामध्ये रामू, असता सर्व सुखाचा आरामू, की भ्रांतासी कामू विषयावरी. प्रत्यक्ष मी हृदयामध्ये वास करत असताना, सर्व सुखाचा आरामाने तुम्हाला उपभोग घेता येत असताना, भ्रांतासी काम, तुम्ही या जगातल्या दिसणाऱ्या भ्रमाच्या आहारी जाऊन, कामाच्या आहारी जाऊन, विषयाच्या सुखामध्ये अधीन होता. आता हे टप्पे नीट लक्षात घ्या. 3 दृष्टांत आहेत. माऊलींच्या ज्ञानेश्वरीमध्ये दृष्टांत जास्त आहेत, अशी बऱ्याच वेळेला अनेक विद्वानांकडून टीका होते. काय गरज आहे एवढे दृष्टांत द्यायची वगैरे वगैरे ते बोलतात, पण त्यांच्या बुद्धिमत्तेची ती उंची नाही. माऊलींच्या विद्वत्तेविषयी शंका घेणं, एवढ्या बुद्धिमत्तेची आजच्या जगात कोणाची उंची नाही, याच्या पुढेही ती नसेल. 3 दृष्टांत देण्याचं जे कारण आहे, त्याला त्रिमिती आकारात एक विचार बघण्याची पद्धत आहे. हे एक सूत्र आहे. एखादा विचार बघण्याची त्रिसूत्री पद्धत आहे. तुम्हाला एकच विचार वेगवेगळ्या दिशांनी कसा मांडता येईल आणि तो बघता येईल, हे रूपक आज आपल्याला त्रिमिती नावाच्या प्रकारामध्ये, तुम्ही ओरॅकल नावाच्या ह्याच्या कम्प्युटरमध्ये तुम्ही त्रिकोणमितीच्या रूपाने प्रत्यक्ष एखाद्या गोष्टीचा आकार चहूबाजूने बघू शकता. त्या आकाराला बघण्याची जी पद्धत आहे, ती माऊलींनी ह्या ज्ञानेश्वरीमध्ये 750 वर्षापूर्वी तुमच्यासमोर मांडलेली आहे. समजण्यासाठी थोडंसं अवघड असलं तरी तुम्हाला मी समजेल अशा भाषेमध्ये मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो. आजच्या युगातली उदाहरणं तुम्हाला दिली की याचा विचार नक्की काय आहे हे तुम्हाला समजेल. पहिलं उदाहरण दिलेलं आहे, दृष्टांत दिलेला आहे. एक गोचिड हा त्या प्रत्यक्ष जनावराच्याकडे किंवा गायीच्या अंगावर म्हणा, तो रक्त पिपासून त्याचं पोट भरतो आहे, पण त्या पदराआड ते जे असलेलं, त्वचेच्या पदराआड असलेलं ते दूध जे अत्यंत पवित्र आहे, गोड आहे, ते प्राशन करायची त्याला बुद्धी होत नाही किंवा त्याचा विचार तो नाही. तो रक्तपिपासू आहे. हा जो पहिला दृष्टांत आहे ना, या समाजाचे 3 भाग माऊलींनी केलेत. या 3 भागामध्ये पहिला भाग येतो, जे बुद्धिवान आहेत, जे स्वतःचे बळकटी ताकदवान असणारी जी लोक इथे आहेत या सृष्टीमध्ये, ते कमजोर असणाऱ्या या समाजाचं शोषण करतात. त्यांचं शोषण करून आपल्याकडे संपत्तीचा सगळा ओढा खेचून घेतात आणि या समाजावरती त्या शोषितांना दाबून त्यांचं रक्त पिऊन हे स्वतःचा उदरनिर्वाह करतात. हा एक भाग आहे. दुसरा भाग आहे कमलकंद आणि बेडकाचं. कमलकंद आणि बेडूक दोघंही चिखलात आहेत, परंतु कमळामध्ये असलेलं जे
परिमल आहे याचं सेवन करण्याचं काम भ्रमर करतो, दुसरा कोणीतरी करतो. चिखलातच बेडूक राहतो, त्याप्रमाणे या विषयाच्या असलेल्या सर्व साधनांमध्ये, उपलब्ध असलेल्या संपत्तीमध्ये लोळत आपल्याकडे असलेल्या सर्व सुखाच्या वस्तूंचा उपभोग घेत संपूर्ण आयुष्य जगणाऱ्याला बेडूक हा प्रकाराची उपमा माऊलींनी दिली. समाजाचं शोषण करून जगणाऱ्यांना गोचिडाची उपमा आहे. आपल्याकडे असलेल्या अफाट संपत्तीचा सर्व सुखांची साधनं उपभोगण्यासाठी वापरण्याच्या पद्धतीला, त्या चिखलात स्वतःला गुंतून घेण्याच्या पद्धतीला, हेच सर्व जे आहे तेच खरं जीवन आहे असं समजणाऱ्याला त्या बेडकाच्या प्रकाराची उपमा दिलेली आहे. बेडूक जो चिखलात राहतो त्याची उपमा दिलेली आहे. आणि तिसरा प्रकार जो माऊलींनी दृष्टांतात सांगितला आहे तो समाजाचा तिसरा प्रकार आहे, तो म्हणजे दरिद्रता. या सगळ्यांच्या गोष्टींमध्ये शेवटचा एक प्रकार येतो, दरिद्री असणारा माणूस. एक समाजाचं शोषण करून जगणारा अतिउच्च श्रीमंत माणूस, एक स्वतःकडे असलेल्या संपत्तीचा उपभोग घेणारा समाजाचा एक माणूस, आणि एक त्याच्याकडे काही नाही म्हणून आयुष्यभर दरिद्रीत जगणारा, ज्याच्याकडे प्रत्यक्ष रूपामध्ये सोन्याच्या मोरांनी भरलेला अंडा ज्याच्या घरामध्ये आहे, तो दरिद्रीपणे जगतोय. हा तिसरा टप्पा आहे. ते उदाहरण दिलेलं आहे की जी व्यक्ती या सृष्टीमध्ये अस्तित्वात असलेल्या गोष्टींचा वापर न करता आयुष्यभर भीक मागत राहते, ज्याच्याकडे वैचारिक दरिद्रता आहे, असा व्यक्ती सामाजिक जीवनाचे 3 टप्पे केलेले आहेत आणि या 3 प्रकारांसाठी 3 दृष्टांत दिलेले आहेत. हे तिन्ही माणसं त्यांच्याकडे असलेल्या सर्व गोष्टींचा वापर करून जे तुमच्याकडे आहे, ज्याची तुम्हाला या सृष्टीमध्ये आल्यानंतर उपभोगण्यासाठी तुम्हाला इथे पाठवलेलं आहे, ते ज्ञान प्राप्त करण्याचं सोडून या सृष्टीतल्या असलेल्या गोष्टींवरती तुम्ही तुमचं जीवन कंठस्थ करता. तुम्ही त्यावर व्यतीत करणाऱ्या जीवनाला स्वतःच्या समाजाच्या रूपाचं एक लेबल लावता, एक परिमाण लावता आणि तसे तुम्ही जगता. हा झाला एक भाग, विचारांचा त्रिमितीचा एक भाग. आणि याचं उत्तर दिलं आहे का तुमच्या हृदयात मी आहे, प्रत्यक्ष तुमच्या हृदयात मी आहे. हृदयात असलेला राम याला सोडून, प्रत्यक्ष भगवंत तुमच्या हृदयात आहे त्याला सोडून तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींच्या मागे लागता, या भ्रमामध्ये जगता. तुम्ही स्वतःला दरिद्री समजता, तुम्ही स्वतःला श्रीमंत समजता, तुम्ही स्वतःला सुखाचा उपभोग घेणारे विषयासक्त समजता. हे सगळं जे काही आहे हा तुमचा भ्रम आहे आणि या भ्रमामुळे तुम्ही कामाच्या आणि विषयाच्या अधीन होता. हे 3 टप्पे तुम्हाला सांगितलेत. हा झाला सगळा वैचारिक पातळीवरती समाजाचा केलेला एक प्रकार आणि त्याच्यावरती केलेलं भाष्य म्हणा. माऊलींनी तुम्हाला 3 दृष्टांतामध्ये समाजाचे 3 वर्गीकरण करून त्याचे 3 विचार मांडले आणि चौथा विचार प्रत्यक्ष मी आहे असा सांगितला तुमच्या देहामध्ये. याच्यानंतरचा जो विचार आहे तो विचार माऊलींनी पुढच्या ओळीमध्ये असा सांगितला आहे, बहुमृगजळ देखुची डोळा, तुंकेजे अमृताचा गिळीता गळा, तोडीला परिसू बांधिला गळा, शुक्तिका लाभे. आता पुन्हा 2 दृष्टांत दिलेत. आता या 3 प्रकारांमध्ये अशी लोक आहेत की ज्याने प्रत्यक्ष माझ्या ज्ञानाला मला अंगीकारलेलं आहे, ज्ञान आत्मसात केलेलं आहे, परंतु समोर दिसणारं मृगजळ बघितल्यानंतर मुखामध्ये असलेलं, शरीरामध्ये असलेलं सोन्यासारखं ज्ञान टाकून त्या मृगजळाच्या मागे तो माणूस धावत जातो.
विद्वान माणूस ज्याच्याकडे भगवंताचं ज्ञान आलेलं आहे की भगवंत माझ्या देहात आहे हे समजूनसुद्धा तो अमृताचा असलेला तो तोंडातला असलेला आवंडा घोट त्या भगवंताच्या ज्ञानाच्या भगवंताच्या जाणण्याच्या प्रकाराचा थुंकून तो या समाजातल्या असलेल्या विषयांच्या अधीन होतो. समाजामध्ये असलेले विषय त्याच्या डोळ्यासमोर मृगजळ निर्माण करतात आणि त्यालाच तो अमृत समजतो आणि स्वतःच्या मुखात असलेलं भगवंताचं नामस्मरणाचं अमृत थुंकून तो त्याच्या मागे धावतो. दुसरा दिला आहे प्रकार दृष्टांतातला. 2 दृष्टांत दिलेत. त्यातला एक प्रकार आहे की गळ्यात तुमच्या परीस मानलेला असताना तुम्हाला एखादा छानपैकी शिंपला दिसला तर गळ्यातला परीस तुम्ही टाकून देता आणि तो गळ्यामध्ये तो शिंपला बांधता. याचं उदाहरण स्त्रीतत्वाशी आहे. एखादी सुंदर स्त्री दिसल्यानंतर अत्यंत तपस्वी योगी ज्याला हे ज्ञान ज्याच्या गळामध्ये कंठस्थ झालेलं आहे, ज्याने भगवंताचं असलेलं ज्ञान आत्मसात केलेलं आहे, जो उत्तम ज्ञानी झालेला आहे, परंतु त्याला एखादी सुंदर स्त्री समोर आली का तिच्यावर तो भाळून आपलं सगळं असलेलं ज्ञान हे टाकून तिच्या सहवासात रममाण होतो आणि विषयाच्या अधीन होतो. विश्वामित्राचं उदाहरण आहे. ह्या 2 दृष्टांतामध्ये ज्ञान ग्रहण करणारे आले, पण ज्ञान ग्रहण केल्यानंतर विषयाच्या समोर असलेल्या मृगजाळामुळे सोन्यासारखा शिंपला दिसल्यामुळे गळ्यात असलेला परीस जो इतर लोखंडाला सोनं करतो, म्हणजे या समाजामध्ये असलेल्या अज्ञानी लोकांना ज्ञानी करण्याचं त्यांचं सोनं करण्याचं काम जे या ज्ञानी माणसाला दिलेलं आहे ते टाकून तो या स्त्री उपभोगाच्या मागे लागतो, त्या शिंपल्याच्या मागे लागतो. तो गळ्यातला परीस ते भगवंताचं ज्ञान सांगण्याचं कार्य टाकून देतो. तैसे अहम्मते तिची लवड सवडी मातेन पवतीची बापुडी म्हणून जन्म मरणाची दुटडी डहुळी ते ठेली. एरवी मी तरी कैसा मुखाप्रती भानू का जैसा काही दिसे न दिसे ऐसा वाणीचा नो. अहम ममतेची लवड सवडी, स्वतःच्या बद्दल असलेली अहंकारावित ममता, याच्यामुळे लवड सवडी त्याच्यामध्ये गुंतून घेण्याचा जो असलेला स्वभाव आहे, मातेची न पवती ही बापुडी, याच्यामध्ये अहंकाराच्या मतीमध्ये स्वतःच्या मीपणामध्ये गुंतून गेलेली ही ज्ञानी, ही विषयासक्त, ही गोचिडासारखी असलेली माणसं, ही बेडकासारखी चिखलात रुतून बसलेली माणसं, ही दरिद्र रूपीने जगणारी माणसं, ही सगळी जी आहेत ही बापुडी, बापुडी शब्द वापरला आहे. मातेची न पवतीची बापुडी, ही गरीब बिचारे, हे मला कुठल्याही परिस्थितीत माझ्यापर्यंत पोचतच नाहीत, मला मिळतच नाहीत, माझ्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये कायमचंच अंतर राहतं, ते मला कधीही भेटू शकत नाहीत. म्हणून जन्म मरणाची दुथडी डवळी तेटील, म्हणून त्यांना सातत्याने वेगवेगळे जन्म, वेगवेगळी मरणं आणि वेगवेगळं या सृष्टीमध्ये रूप घेऊन सातत्याने यावं लागतं. डहुळीते ठेरी, डहुळीते याचा अर्थ सातत्याने या सृष्टीमध्ये ते गटांगळ्या खात बसतात. कधी या जन्म, कधी तो जन्म. आता तुम्हाला वरचे जे जन्म सांगितलेत ना, त्याचा ज्ञानार्थ सांगतो. तुम्हाला गोचिड, त्याच्यानंतर असलेला बेडूक आणि त्याच्यानंतर असलेला तो दरिद्री, या तिघांचाही दृष्टांतामध्ये एक खूप मोठा गहन सिद्धांत आहे. या सिद्धांतामध्ये जन्म मरणाचा सिद्धांत आहे. ज्या वेळेला तुम्ही या सृष्टीमध्ये समाजाचं शोषण करून जगता, तुमच्याकडे या समाजाला शोषण केल्यानंतर असलेल्या संपत्तीचा
अनभिक्षित सम्राट असल्यासारखा उपभोग घेण्याची जी तुमची प्रवृत्ती आहे त्याच्यावर तुम्ही आरूढ होता, तो जन्म भविष्यात तुम्हाला त्या कर्माचा जन्म हा गोचिडाचा आहे. हा दृष्टांत जरी असला ना महाराज, तर याच्या मागचा सिद्धांत आहे. समाजाचं शोषण करून जगणारे, सृष्टीमध्ये मी म्हणून अहममतेच्या ओढीने जगणारे, विषय सुख घेणारे, स्वतःच्याच माझ असलेल्या आविर्भावात जगणारे असे प्रत्येकजण पुढच्या जन्मात गोचिड रूपाने येतात. त्यांना ते दूध प्राप्त होत नाही, कारण त्यांनी प्रत्यक्ष भगवंताचा असलेला सोन्यासारखा विचार टाकून समाज शोषणावर भर दिलेला आहे. या विषयाच्या अधीन होऊन त्यांनी कामाला महत्त्व दिलेलं आहे. दुसरा बेडकाचा प्रकार, तुमच्याकडे सगळं उपलब्ध असताना तुम्ही सुखाची साधनं अंगाला लावून, तो चिखल अंगाला लावून त्याच्यात बसण्यात तुम्ही धन्यता मानत आहात. भले तुम्ही समाजाचं शोषण करत नाही, पण तुमच्याकडे असलेली उत्तम संपत्ती अंगाला लिंपून तुम्ही त्याच्याच सुखामध्ये, त्याच्याच सुखांच्या साधनामध्ये, मग तुम्ही गाड्या घ्याल, घोड्या घ्याल, बंगले घ्याल, तुम्ही कोणाचं वाईट करणार नाही, शोषण करणार नाही, परंतु बेडकासारखं त्याच विषयाच्या चिखलामध्ये स्वतःला गुंतून घ्याल. त्याप्रमाणे तुमचा पुढचा जन्म हा त्या बेडकाचा असेल. आणि तिसरा जन्म दरिद्रतेचा. जर तुम्हाला प्रत्यक्ष उत्तम शरीर दिलेलं आहे, उत्तम डोळे दिलेले आहेत, उत्तम कान दिलेले आहेत, तुमच्याकडे उत्तम सधनता आहे, ज्याच्यामुळे तुम्ही स्वतःचं अर्थार्जन करू शकता आणि त्या विद्वत्तेनुसार तुम्ही या भगवंताचं ज्ञान ग्रहण करू शकता. असं असतानासुद्धा तुम्ही ते न करता केवळ आणि केवळ तुम्ही या ऐहिक सुखाची भीक मागत बसलात, तर तुम्हाला तुमच्यामध्ये असलेला राम कधीही सापडणार नाही. तो सोन्याचा हंडा असलेलं तुमचं विद्वत्तेचं रूप तुम्हाला कधीही प्राप्त होणार नाही, कारण तुम्ही ते ज्ञान घ्यायचं सोडून तुमची विद्वत्ता दुसऱ्याला फसवण्यासाठी, दुसऱ्याला खड्ड्यात घालण्यासाठी जर वापरली, तर पुढच्या जन्मी दरिद्री भिकारी म्हणून तुम्हाला जन्माला यायचं. हे सगळे जन्म मरणाचे सिद्धांत आहे. हातात आलेला अमृताचा घास टाकून मृगजळाच्या मागे लागणारे तुम्ही, या सृष्टीमध्ये गळ्यातला परीस असताना शिंपल्याचं तुमचं रूप तुम्ही गळ्यात बांधलेला तो शिंपला आयुष्यभर तुम्हाला शिंपलेच मिळणार आहेत. त्यापुढे तुम्हाला कधीही परीस प्राप्त होणार नाही. भगवंताचं ज्ञान त्या जन्मानंतर तुम्हाला कधीही प्राप्त होणार नाही. कधीही तुम्हाला अमृताचा घास, सोन्यासारखं ज्ञान तुमच्या वाट्याला कधीही येणार नाही. तुम्हाला ते मृगजळाच्या मागे जन्मोनजन्म धावावं लागेल. त्याच्यासाठी वेगवेगळे जन्म तुम्हाला घ्यावे लागतील, परंतु तुमचा तो भगवंताच्या सेवेचा जन्म तुम्हाला पुन्हा प्राप्त होणार नाही. हा सगळा जो विचार आहे ना, हा सगळा विचार माऊलीने ज्याच्यासाठी मांडला आहे, त्याचं शेवटचं दृष्टांत देऊन माऊलींनी या विचाराचा समारोप केला आहे. एरवी मी तरी कैसा. अरे एरवी मी कसा आहे, असा जर तुम्ही विचार केलात अर्जुना, मी कसा आहे, मुखाप्रती भानू का जैसा. अरे तुमच्या डोळ्यासमोर जो सूर्य आहे, कुठूनही बघा सूर्याचे किरण तुम्हाला दिसतात. या पंचक्रोशीमध्ये तो प्रत्यक्ष असलेला सूर्य हा मी भगवंत स्वरूप समजा, कारण कुठूनही बघितला तरी मी तुम्हाला दिसतो. कुठेही त्याचा उजेड आहे. मग कुठल्याही बाजूने तुम्ही बघितलात तरी ते जसं तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर दिसतं, तुमच्या तोंडासमोर मी दिसतो, त्याचप्रमाणे मी कायम तुमच्या समोर आहे. काही दिसे न दिसे ऐसा वाणीचा नव्हे. अहो तो सूर्य तरी कधी कधी दिसतो, कधी दिसत नाही, रात्र होते, पण मी नाही. मी कायम तुमच्या समोरच आहे, मी कायम तुमच्या तोंडासमोरच आहे. त्या सूर्यासारखा मी नाही. कधी दिसेन, कधी दिसणार नाही असं नाही. कधी रात्र होईल, दिवसभर मी तुम्हाला तुमच्या समोर दिसेन, पण रात्री असं माझं नाही.
सूर्यासारखाच मी तुमच्यासमोर कुठंही दिसणार आहे, परंतु सूर्यासारखा मी कधी दिसेन कधी दिसणार असं नाही. मी कायमस्वरूपी तुम्हाला दिसणार आहे, तुमच्या समोर आहे, तुमच्यातच आहे. हा सिद्धांत आहे. महाराज, विषय फार गहन असला तरी या ओव्या खूप सुंदर आहेत. माऊलींच्या विद्वत्तेच्या पातळीवर जाण्याचा हा फक्त बारीकसा प्रयत्न आहे. आपण कधीही पोचू शकत नाही, परंतु जेवढं जास्तीत जास्त सखोल त्या दृष्टांताचा अभ्यास करता येईल, वेगवेगळ्या पद्धतीमध्ये दृष्टांत का माऊलींनी मांडलेत, एका गोष्टीला 4-4, 5-5 दृष्टांत का दिलेत, ती बाजू कोणत्या कारणासाठी माऊलींनी मांडली आहे, कुठलाही शब्द माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये गरज नाही म्हणून लिहिला आहे असं कधीही घडलेलं नाही. प्रत्येक शब्दाच्या मागे सिद्धांत आहे, प्रत्येक शब्दाच्या मागे खूप मोठा आशय आहे, विचार आहे. आजचं प्रवचन महाराज इथेच थांबूया. पुढच्या प्रवचनात लवकरात लवकर भेटू. तोपर्यंत रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.